कैसा लग रहा है? हाँ, आँख खुल नहीं रहा है क्या? खुल नहीं रहा है क्या? ए बेटा, आमचा डे 3 आहे उज्जैन मध्ये, डे 3. आणि ही बघा आत्ता उठली आहे, आणि मी बघा एकदम आवरून सजून धजून तुमच्या समोर. ह्याच्याने तुम्हाला कळेल की सकाळी लवकर कोण उठतं आणि सगळं आवरून कोण ठेवतं. आणि मी फक्त माझी तयारी नाही केली, मी सगळ्यांची केली. बघा, ह्यांचे इथे टॉवेल सुकत घातले, माझे टॉवेल सुकत घातले, माझे ट्रेनचे कपडे सुकत घातले, माझे सॉक्स आता जे घालायचे ते सुकत टाकले. अजून और देखिए, ठेरी अभी हे देखो, ह्यांचे कपडे मी घडी करून ठेवलेत. हे बघा, इकडे बॅगा पण मी भरून ठेवलेत. हे बघा, बॅगा पण भरून ठेवल्यात. इकडे गौरांगचे घालायचे कपडे पण काढून ठेवलेत. कुठे भेटेल असा, कुठे कुठे भेटेल असा नवरा? तुम्ही सांगा मला. तुम्हाला भेटणार आहे का असा नवरा कुठे? सांग शिवानी, तुला भेटणार आहे का नवरा असा कुठे? मला भेटला. सांग. हा, एवढं सगळं करून ठेवलंय मी, एवढं सगळं एकटा उठलोय मी. माझ्या नंतर गौरांग आवरून झालाय. पण काय सांगू मी आता, माझी तारीख सुद्धा याच्यानी कशी करू. हे बघा, सन बाथ घेतोय मी आता, सन बाथ. गौ माता, राम राम गौ माता. ऑल गुड, ऑल गुड गौ माता. गौ माता इज नॉट इंटरेस्टेड इन मी. तर आम्ही आता जाणार आहे महाकालेश्वरच्या मंदिरात दर्शन घ्यायला परत. आणि सर्वात पहिले जे काल आम्ही नाश्ता केला तिथे नाश्ता करायला जाणार आहे. तर बघा चला. आय एम ऑल ड्रेस्ड अप. आणि काल आम्ही 3ला झोपलो म्हणून माझे डोळे उघडत नव्हते, नाही तर मी सर्वात पहिले उठते. आणि आम्ही परत आलेलो ब्रेकफास्ट खाय. ह्यांचे पोहे बघा, हे असे देतात. हा जिरा मसाला, शेव, कांदा आणि आतमध्ये पण तिखट असतात. असं बघून वाटतं फिकं, पण एकदम तिखट असतात ना. टेस्ट पण बेस्ट, टेस्ट पण खूप छान. आणि समोसा, हे मी खाते. आणि समोसाची टेस्ट मला इकडे सर्व केवढासा बघितलं होता ना, समोसा केवढा होता. आपल्यासारखी टेस्ट नाहीये, वेगळी आहे, पण खूप चांगलं लागतं. बोल. लक्ष बघा, मला व्लॉग चालू करायला सांगितलं आणि सगळं लक्ष इकडे. अरे बोल, तुला काय बोलायचं होतं, बोल. हा, काय बोलत होता? सगळीकडे कुठे गेलं तरी मी पहिले, अरे माझा समोसा यांनी घेतला यार, आधा बोल केलेले त्या समोसा. ह्याचं लक्ष बघितलं कुठं? एवढासा समोसा. परत ऑर्डर कर, मला पण टेस्ट करायचा समोसा. काल मी नाही बघितला ना, त्याला सांग आताच और एक समोसा. 2 सांगू तुला? पाहिजे ना एक समोसा? व्हॉट? हाँ, तो टिकट में निकाल चुका हूँ शीघ्र दर्शन का. 4 टिकट है. पहला टिकट सेठ जी का, जिसपे लिखा हुआ यश जी. यश जी लिखा हुआ है, नाम लिखा हुआ है, पढ़िए यश जी, सम्मान से पार्ली जी, यश जी. और बाकी लोग को देखो, M4. तुम लोग सिर्फ मेंबर हो, मालिक कौन है? यश जी. तर अशी होती महाकालेश्वर मंदिरातील गर्दी. आणि त्यांचं मॅनेजमेंट इतकं छान आहे की एवढी गर्दी असून सुद्धा आमचं दर्शन 30 मिनिटात झालं. स्वेटर घालून निघालेला. एक्झिट शोधत बसला मगापासून, अर्धा तास झाला चालतोय मी. वाटतोस का तू माझा नवरा? हो मग. कसा? लोक सांगतील ना कमेंट मध्ये, वाटतो की नाही नवरा. तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा. हॉट यश. येस. स्वप्न का करू कोणी कमेंट. आवडतो खूप. मग मला दाखवत बसतो तुमचे कमेंट सारखे. थँक्यू. आय लव्ह यू ऑल. महाकालचं दर्शन केल्यानंतर आम्ही इकडे आलो जिथे कृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी विद्या घेतल्या. तर या सगळ्या अशा वेगळ्या वेगळ्या विद्या लिहिल्या आहेत वरती. हे एकच छोट आहे, मंदिर टाईप आहे, पण छान आहे. सगळ्या विद्यांचं लिहिलंय. ग्रामर, व्याकरण वगैरे काय काय शिकलेले ते दाखवलं. ऍस्ट्रॉनॉमी आहे, व्याकरण आहे, प्रसोडी, काय दंतशास्त्र, छंदशास्त्र, शिक्षा, मेनली डील्स विथ आयुर्वेद. इथे काय आहे, संगीत प्रधान, यज्ञ प्रधान, प्रज्ञान. काय मस्त जागेवर येऊन शिकलेत. हा, हे इकडे येऊन कृष्ण, सुदामा आणि बलराम या एरियात येऊन शिकले होते. म्हणजे त्यांचं सगळं नॉलेज 64 दिवसात 64 विद्या शिकलेले ते. आणि किती छान जागा आहे. नाही तर आपल्या शाळा अशा कशा असतात, आपल्या शाळा अशा नसतात. आपल्या शाळा पण अशा असताना तर मी पण 64 दिवसात 64 शिकलो असतो. काय रे, हा ना. आपल्या शाळा नसतात तशा. आगे आजा. जबरदस्त भाई.
तर त्या हत्तीचं नाव होतं श्याम. त्याच्यासोबत थोडा टाइमपास करून आम्ही निघालो परत जेवायला. तिकडचं वातावरण इतकं छान होतं की आम्ही तिकडे बाईक रेंट केली. आम्ही सगळे डिटेल्स तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देऊ, जिथे किती खर्च झाला, आयटिनरी सगळं सांगू. तर हा होता आमचा उज्जैनचा शेवटचा दिवस. म्हणून आम्ही ठरवलं की जास्त व्लॉगिंग वगैरे करायचं नाही. आम्ही सगळं एन्जॉय करत होतो. परत मंदिरात जात होतो कारण की भरपूर वेळ होता आणि मग ही आरती अटेंड करायची होती, म्हणून आम्ही इथे आलो. म्हणून तुम्हाला सगळे क्लिप्स असे दिसत आहेत, कारण आम्ही या दिवशी खरंच ठरवलेलं की जरा आम्ही एन्जॉय करू आणि रिलॅक्स करू. आम्ही बसलोय उज्जैन स्टेशनवर. आम्हाला वाईट वाटत होतं की आम्ही उज्जैनवरनं घरी चाललोय, पण महाकालला पण वाईट वाटलं की आम्ही घरी चाललोय, म्हणून त्यांनी ट्रेनच लेट केली. आमची ट्रेन शेड्यूल्ड होती आता अर्धा तासावर, ती आता 2-2.5 तास डिले. अजून 15 मिनिटं वाढली. हा ना, पोहोचलो अजून 15 मिनिटं येईपर्यंत 2.5 तास वाढले. 15 मिनिटं वाढले. आमची 1:45 ची ट्रेन होती. डोळे चोळणं बंद करतोय यार, पण ट्रेन लेट आहे तसं बोलत होतो. आमची आता फायनली ती 3 वाजता येते सकाळची. 3:20 ला येते सकाळी. 3:20 ला. मी नाही चोळत नाही, मी खाजवतोय फक्त. 3:20 ला येणार आहे आमची ट्रेन. गेल्या वेळेला काय पकड जरा, काय होतंय तुला? गेल्या वेळेला आम्ही इंदोरला गेलेलो, तर तिकडनं आम्ही फ्लाईटने आलेलो म्हणून फ्लाईट दिली. आता कळतं किती वेट करावं लागतं. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला झोप दिसते का? माझ्या चेहऱ्यावर झोप नाचते. माझ्यावर असं वाटलं की तुम्हाला 4-5 पॅराफिली वाजले असं दिसतंय. खूप खूप फालतू टाइमपास होणार आहे आमचा. आम्ही ट्रेनवर बघा कसे बसलो. ट्रेनवर नाही, हा ट्रेनवर बसलाय. ट्रेनवर नाही, आम्ही प्लॅटफॉर्म वर बसलोय फालतू. हे बघा दोघं भाऊ बहीण, सॉरी भाऊ झोप आली मला. आम्ही इकडे बसलोय, भाऊ बसलेत बोलले मगाची मी. त्रासलेत सगळे, आम्ही सगळे ब्लर्ड आहोत. सगळे त्रासलोय आम्ही थोडेसे. आणि अक्षय नुसता चहा तो बघा. थांबा, अक्षय पण दाखवतो. दिसत नाही तो चहा मध्ये एवढा. कल्टी मारली त्यांनी. हवा आला परत. हा बघा, बघा कसं वाटतंय. 2 तास उशिरा आली ट्रेन, पण जी आम्हाला झोप मिळाली नाही या ट्रेन मध्ये. छान आहे ही ट्रेन. लास्ट टाइम हा सगळे झाकून झोपलेले आपलं कंपार्टमेंट. तुझी कशी झाली ट्रेन झोप? ट्रेन छान झाली, मस्त झोपलं एकदम. आता माझ्या घरी जाऊन जेवायचं. आई सॉरी. आता हिच्या घरी जाऊन जेवणार आहे, ह्याच्या घरी आणि हिच्या घरी. मस्त जेवणार, झोपून जाणार परत. शनिवार रविवार सुट्टी आहे ना. शनिवारी दुपारी पोचलो ना की बरं असतं. रविवारी पोचलो असतं तर कंटाळा आला असता. मंडेला ऑफिसला जायला लागलं असतं. सजेस्ट केली की रात्री काय करणार, त्याची रात्रीची ट्रेन करू. तुला फोकस मध्येच नाही घेतलाय मी त्याला फोकस मध्ये ठेवलाय गौरांगला. ओके, तर या व्हिडिओ नंतर आम्ही काहीच शूट केलं नाही आणि आम्ही तिकडे का गेलो हे आम्ही सगळं सांगू. आम्ही लाईफ अपडेटवरती एक व्हिडिओ बनवणार आहे, ह्याच्यानंतरच ती येईल. सो स्टे ट्यून. आणि भरपूर गोष्टी चेंज झाल्यात. आम्हाला पण तुमच्यासोबत ते शेअर करायचं आहे. आमचं रुटीन पण सगळं बदललं आहे. आम्ही सगळं सांगू आम्ही त्या व्हिडिओमध्ये. आणि सॉरी, हा व्हिडिओ थोडा असा कट करत आलेला आहे, असं क्लीन नाही आहे. बट येस, स्टे ट्यून अँड कीप सपोर्टिंग. बाय.